नमस्कार. लर्न अँड अर्न विथ प्रसाद सादले या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी स्वतः प्रसाद सादले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या नवीन उपक्रमाची अर्थात नवीन यूट्यूब चॅनलची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणती माहिती बघणार आहोत. तर या व्हिडिओची सुरुवात आपण प्रास्ताविकापासून करणार आहोत. त्यानंतर ह्या चॅनलवर आपल्याला कोणत्या विषयांची माहिती मिळेल याबाबत माहिती सांगितली जाईल. त्यानंतर चॅनल कोणासाठी असेल, कुणासाठी हा चॅनल उपयुक्त असेल याची माहिती दिली जाईल आणि व्हिडिओ आपल्याला कधी-कधी आणि कोणत्या स्वरूपात मिळतील ह्याविषयी माहिती सांगितली जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी ह्या चॅनलच्या संदर्भानं आपल्या भविष्यात काय-काय योजना असतील ह्याची माहिती सांगितली जाईल. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात एखाद्या सुविचारानं करायची असते. तर त्यामुळे असा सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या सुविचाराचा माझ्या स्वतःवर खूप मोठा परिणाम झालाय. अनेक वर्षापूर्वी मी जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि जगातले सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून जे ओळखले जातात ते म्हणजे वॉरन बफे त्यांनी म्हटलेलं एक वाक्य जे आहे ते मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा माझ्यावर खूप चांगला परिणाम झाला आणि आजचा जो चॅनल आहे त्या चॅनलचा विषयच असा आहे की तुम्हाला सुद्धा या वाक्याचं महत्त्व लक्षात येईल. वॉरन बफे काय म्हणतात? इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी व्हाईल यू स्लीप यू विल वर्क अंटिल यू डाय. त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला अशी एखादी पद्धत, असा एखादा मार्ग सापडला नाही, मार्ग कसा पाहिजे की तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, असा मार्ग जर तुम्हाला सापडला नाही तर नाईलाजानं तुम्हाला मरेपर्यंत काम करत राहावं लागेल. म्हणजे मग तुम्हाला रिटायर होता येणार नाही. तर त्यामुळे तुमच्याकडे असा एखादा मार्ग तरी कमीत कमी असला पाहिजे की ज्या मार्गानं तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तुम्हाला पैसे मिळत राहतील. त्यांना असं सांगायचं आहे की तुमच्याकडे असे मार्ग आपल्याला असले पाहिजेत, तरच आपण काय करू शकतो, खूप लवकर रिटायर होऊ शकतो आणि जीवनाचा आनंद मिळवू शकतो. तर अतिशय चांगला सुविचार आहे आणि ह्याचा माझ्या स्वतःवर तरी अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह असा परिणाम झालेला आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय प्रास्ताविकापासून. तर आता हा जो सुविचार आहे जेव्हा मी ऐकला त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की असं आपल्याला कोणते मार्ग शोधून काढता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणता प्लॅटफॉर्म असेल. तर आपल्याला सगळ्यांनाच लक्षात येईल की असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो म्हणजे ऑनलाईन. आता ऑनलाईन काम असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला आपल्या मनात बऱ्याच वेळेला काय येतं की आपल्याला काहीतरी टायपिंगचं काम करावं लागेल. म्हणजे परत 9 ते 5 आपण काहीतरी काम करणार आणि त्याच्यातनं मग आपल्याला इन्कम होणार. तर नाही मित्रांनो, मी इथे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून असा कुठलाही मार्ग तुम्हाला सांगणार नाहीये की जिथे तुम्हाला नॉर्मल जे काम करतात त्याच पद्धतीनं इथे सुद्धा 9 ते 5 अशा ऑफिस टायमिंग सारखंच तुम्हाला काम करावं लागेल. बरंच काही टाइप करत बसावं लागेल. असं कुठलंही काम आपल्याला इथे बघायचं नाहीये. कामाची 2 प्रकार असतात. एक असतो स्मार्ट वर्क आणि दुसरं असतं थोडासा शब्द ऐकायला वेगळा वाटेल, पण ज्याला आपण डॉन्की वर्क म्हणतो. तर आपल्याला इथे स्मार्ट वर्क करायचं आहे आणि असं करून आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं इन्कम मिळवता येईल ह्याविषयीची माहिती आधी शिकून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या पद्धतीनं काम करून पैसे कमवायचे देखील आहेत. तर बऱ्याच वेळेला आपल्याला ऑनलाईन काम करून सेकंड इन्कम किंवा बऱ्याच वेळेला मेन इन्कम सुद्धा मिळवता येऊ शकतं. आता तेच आपल्या या चॅनलचा विषय आहे. आता मी अनेक वर्ष जेव्हापासून ते मी वाक्य ऐकलेलं होतं, तेव्हापासून अनेक प्रकारे शोधायचा प्रयत्न केला की आपल्याला ह्या प्रकारात म्हणजे असं कोणतं काम करता येईल की आपल्याला ते जो सुविचार आहे, तो जे काही सांगायचा प्रयत्न करतोय, तो आपल्याला सुद्धा अंमलात आणता येईल. असा मार्ग शोधायचा मी सुद्धा प्रयत्न केला आणि अनेक प्रयोग करतच आलो. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला 2020 मध्ये लॉकडाऊन चालू झालं मार्च एंड एप्रिलच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेलाच शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल आपण चालू केला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेअर मार्केट मराठीला आत्ताच नुकतीच 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. 21,000 म्हणजे जवळजवळ 22,000 सबस्क्रायबर आता पूर्ण होत आलेले आहेत आणि म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज
चा टप्पा शेअर मार्केट मराठीनं नुकताच पार केलेला आहे. तर हा चॅनल ज्यावेळेला मी चालू केला, त्यावेळेला लॉकडाऊन चालू झालेलं होतं. नुकतंच लॉकडाऊन चालू झालेलं होतं. किती दिवस चालेल, काय चालेल, काही माहीत नव्हतं. पण अशा वेळेला आपल्याला असा काहीतरी इन्कम सोर्स असला पाहिजे, की ह्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कमाई होत राहील. तर त्यावेळेला सुद्धा मी अनेक प्रयोग करतच होतो आणि ते जास्त गांभीर्यानं चालू केले, कारण लॉकडाऊन नंतर वाढत गेलं आणि असे असंख्य प्रयोग मी आजपर्यंत केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा करतोच आहे. तर ह्यातून मला जो काही अनुभव मिळाला आणि त्या अनुभवातून मला असं वाटलं, की आता पुरेसा अनुभव आहे, की जो मी आता इतरांना सुद्धा सांगू शकेन आणि त्या अनुभवाचा वापर करून इतरांनाही त्याचा फायदा करून देता येईल. तर त्यामुळेच हा YouTube चॅनल मी चालू केलेला आहे. याची घोषणा मी खूप आधी केली होती, पण तरी बरेच दिवस मध्ये गेले हा चॅनल चालू करण्यामध्ये. तर आता फायनली आपण हा चॅनल चालू करतोय, ज्याच्यामध्ये मी माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला कसा होईल, हा माझा प्रयत्न असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, की सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला काय होतं, की अनेक गोष्टी खूप फुगवून सांगितल्या जातात. चुकीच्या पद्धतीनं सांगितल्या जातात आणि बऱ्याच वेळेला खोट्या सांगितल्या जातात. तुम्हाला असे अनेक YouTubeवर व्हिडिओ मिळतील, की ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकता म्हणजे त्याचं टायटल बघता, त्याचा थंबनेल बघता आणि तुम्हाला असं वाटतं, की अरे हे काहीतरी यातनं आपल्याला खूप चांगलं मिळणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं, की तुमचा भ्रमनिरास होतो. मी शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलवर असं तुम्हाला जे सदस्य अगदी काही सदस्य असे आहेत, की जे अगदी पहिल्या दिवसापासून या चॅनलला आणि त्यानिमित्तानं मला जोडले गेलेले आहेत. तर त्यांना हे नक्कीच माहिती आहे, की आपण असा कुठलाच प्रयत्न आजपर्यंत केलेला नाही. तर त्याला वेगवेगळी नावं आहेत. ती नावं काय आहेत आणि त्याच्यामध्ये मी जात नाही. पण बऱ्याच वेळेला आपल्याला दाखवलं वेगळंच जातं, पॅकिंग वेगळं असतं, आतमध्ये कंटेंट वेगळाच असतो. तर आपण मात्र ह्या YouTube चॅनलवर असा प्रयत्न करणार आहे, की जे काही मी दाखवणार आहे, ते त्यामध्ये मी स्वतः काम केलेलं असणार आहे, माझा स्वतःचा अनुभव असणार आहे आणि जे काही दाखवणार ते मी जेन्युइन दाखवणार आहे. म्हणजे जे काही योग्य असेल तेच चित्र मी आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. हे अगदी मी सुरुवातीला प्रस्तावनेतच सांगतोय. याचं कारण जर मी हे आत्ता इथे तुम्हाला सांगितलं नाही, तर तुम्ही का विश्वास ठेवाल? तर त्याच्यामुळे तुमचा विश्वास त्याच्यावर बसावा आणि त्यामुळे मी हे तुम्हाला इथे सांगतोय. अर्थात आता ही सगळी प्रस्तावना झाल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले असतील आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा, की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच पुढे बाकीच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत आणि तो प्रश्न काय असतो, जो कुणालाही येऊ शकतो. अगदी मलाही वाटत होतं, की खरोखरच असं काही स्मार्ट वर्क करून ऑनलाईन इन्कम खरंच होतं का? खरं सांगा तुमच्याही मनात असा काही प्रश्न आला असेल ना, की ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल, त्यावेळेला तुमच्याही मनात आलं असेल, की खरोखर असं होतं का? म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असे काही प्रयत्न केले असतील, त्याच्यामध्ये त्यांना थोडंसं यश आलं असेल, त्यानंतर त्यांना त्यातनं बाहेर पडावं लागलं असेल किंवा त्यानंतर त्याच्यामध्ये अपयश आलं असेल. असे बऱ्याच जणांचे अनुभव असतात. मग खरोखरच असं ऑनलाईन काम करून आपल्याला आणि ते सुद्धा स्मार्ट वर्क, हार्ड वर्क किंवा डॉन्की वर्क अशा प्रकारचं न करता स्मार्ट वर्क करून आपल्याला खरोखरच इन्कम मिळवता येतं का? तर मी आजपर्यंत 4 वर्षात जी गोष्ट कधीच केली नाही, ती आज मी तुम्हाला इथे करतोय आणि मी ती शेअर मार्केट मराठीमध्ये का केली नाही, त्याची कारणं सुद्धा जे जुने सदस्य आहेत त्यांना माहिती आहे. मी माझं कुठलंच इन्कम, कुठलंही शो ऑफ मी कधीच करत नाही. याचं कारण असं असतं, की चुकीचं त्यातनं प्रेरणा घेतली जाऊ शकते आणि शेअर मार्केटमध्ये समजा मी दाखवलं, की आज मला एवढा प्रॉफिट झाला, तर काय होऊ शकतं, की अननेसेसरी मला त्याच्यासाठी मी 7-8 वर्ष काम करतोय. अनेक अनुभव घेतलेत, अनेक वेळा मोठे-मोठे लॉसेस घेतलेले आहेत आणि ते करत त्या अनुभवातनं हळू-हळू शिकत-शिकत मी तिथपर्यंत पोहोचलोय आणि त्यामुळे कदाचित मला ते प्रॉफिट मिळालेलं असू शकतं. एखादा व्यक्ती जो अगदीच नुकता शेअर मार्केटमध्ये आलाय आणि त्याला काहीच अनुभव नाही, तो त्यातनं चुकीची प्रेरणा घेऊ शकतो आणि आपलं आहे ते कॅपिटल सुद्धा गमावून बसू शकतो. तर त्यामुळे शेअर मार्केट मराठी या चॅनलवर मी कधीच कसलंही अगदी प्रॉफिटचा ₹10 प्रॉफिटचा सुद्धा कधी मी स्क्रीनशॉट शेअर केला नाही. मात्र इथे मी करतोय कारण इथे काही चुकीचं हे घेण्याचं कोणी प्रेरणा घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी तुम्हाला ह्या चॅनलवर असे मार्ग दाखवणार आहे, की तिथे जवळ तुम्हाला पैसे गुंतवायचेच नाहीयेत. काम करायचं आहे, वेळ द्यायचा आहे,
पण पैसे गुंतवायचे नाही. त्यामुळे फायनान्शियल लॉस होण्याचा काही शक्यता आपल्याला जवळ नाहीच आहे. म्हणजे अगदी 0% म्हणता येत नाही. त्यामुळे आपण असं म्हणूया की जवळ अशी काही शक्यता नाहीच आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला काय करतो की विश्वास बसला पाहिजे म्हणून एक छोटंसं, अर्थात हे सुद्धा काही पूर्ण नाही आहे, मी तुम्हाला एक इथे माझ्या एका इन्कम स्ट्रीमचं मी मागच्या एक 3 वर्ष 3 महिने, आता हे सुद्धा पूर्ण दाखवलं नाहीये, 2021, 2022, 2023 ही 3 वर्ष आणि 2024चे पहिले 3 महिने ह्याचं मी एका स्ट्रीमचं इन्कम तुम्हाला त्याचं फक्त आता एक स्क्रीनशॉट दाखवलाय. आता बरेच तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील, त्यात असे बरेच स्क्रीनशॉट्स तुम्हाला दिसले असतील. पण हे काही एक्सेलमध्ये पण कुणी बनवू शकतं. तर आपण ज्या वेळेला इथून पुढचे चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहे, तर ज्या वेळेला हा विषय येईल तर ह्या विषयामध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे त्या वेबसाईटला लॉग इन करून, आणि तिथनं तुम्हाला दिसेल की खरोखरच इतकं इन्कम मिळालंय का. अर्थात ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं पूर्ण इन्कम नाही आहे, कारण हे काम मी 2020 पासून चालू केलं. 2020चा डेटा ह्याच्यामध्ये 4 वर्षाचाच डेटा मागचा दाखवतात. ज्या पद्धतीनं मी हा स्क्रीनशॉट काढलाय, दुसऱ्या पद्धतीनं सगळा बघता येतो, तर तो मी मुद्दाम लावला नाहीये. तर ह्या एका मेथडनंच तुमच्या लक्षात येईल की मी जवळ आता इथे दिसतंय 10,64,000 वगैरे आकडा, पण मागच्या 2020 पासून म्हणजे 4 वर्ष 3 महिन्यामध्ये साधारण 13,75,000 रुपये ह्या एकाच सोर्स पासून मी कमावलेले आहेत. आणि हीच माहिती, ह्याच्यासाठी मी काय काय केलं, कशा पद्धतीनं केलं, बाकीचे सोर्सेस आपण ज्या ज्या वेळेला त्याचे व्हिडिओ येतील त्यावेळेला मी माझं सुद्धा काम दाखवणार आहे, त्यातनं मला किती पैसे मिळाले हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. याचा एकच उद्देश, मला ह्याच्यात काही शो ऑफ करायचा नाही आहे. मला एकच उद्देश त्याच्या मागचा असा आहे की त्याच्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि खरोखरच आपल्याला पैसे मिळू शकतात का हे आपल्याला त्यातून कळावं. तर आता आपण याच्यावर जास्त वेळ फुकट घालवत नाहीये, आपण पुढे जाऊया आणि काय काय विषय आपण ह्या यूट्यूब चॅनलवर कव्हर करणार आहे ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. तर ते सांगायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारानं हे सोशल मीडियावर काम करता येतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 5 महत्त्वाचे गोष्टी आहेत. आता ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google आहे, YouTube आहे, Facebook आहे, WhatsApp आहे, Instagram आहे. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ना, हे खरं बघायला गेलं तर आपल्याला ह्या कामासाठी आपले गुरु पण असणार आहेत. कारण बऱ्याच गोष्टी आपण काय करणार आहे, ह्यांच्याकडून शिकणार आहोत. आपल्यासारखी लोकं कारण मी त्या पद्धतीनं शिकलो. मला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, त्या क्षेत्रात काम करणारी इतर लोकं काय करतात, ते मला ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं शिकता आलं. तर हे आपले गुरु पण असणार आहेत आणि आपले टूल्स पण असणार, म्हणजे आपली हत्यारं पण असणार आहेत. आपल्याला जी काही कमाई करायची ऑनलाईन, तर ते हीच टूल्स वापरून Google, YouTube, Facebook, WhatsApp, Instagram. आता तुमच्या मनात प्रश्न पडेल की सर तुम्हाला तर तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रातले आहात, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी वापरणं सहज शक्य आहे, मला जमेल का? तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे पुढे गेल्यावर की हा चॅनल कोणासाठी आहे. तर तिथे तुमच्या लक्षात येईल की आपल्यापैकी प्रत्येकाला, ज्याला फक्त एक साधा मोबाईल वापरता येतो, लॅपटॉप वापरता येत असेल तर उत्तमच आहे, पण अगदी मोबाईल वापरता येतो आणि मोबाईलवर ज्याला Google काढता येतं, YouTube काढता येतं, Facebook ओपन करता येतं, WhatsApp वापरता येतं, तर त्या प्रत्येकाला ह्या पद्धतीनं काम करता येईल. याला कुठलंही फार मोठं तांत्रिक ज्ञान लागत नाही. जेवढं लागेल ते मी तुम्हाला देण्याचा आपल्या या चॅनलवरनं माझा प्रयत्न असणार आहे. आपण पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये आता विषय कोणकोणते असतील ते बघूया. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय असणार आहे तो म्हणजे रेफर अँड अर्न. ह्या पद्धतीनं आपण स्मार्ट वर्क करून अतिशय चांगली कमाई करू शकतो. तुमच्यापैकी अनेक जणांनी ह्याच्यामध्ये प्रयत्न पण केले असतील, पण तुम्हाला फार मोठं यश कदाचित त्याच्यामध्ये आलेलं नसणार आहे. 90% जनतेला ह्याच्यामध्ये फारसं चांगलं यश मिळत नाही. ह्याच्यामध्ये गुंतवणूक जवळ करायची नसते, पण आपण काहीतरी एखादं चांगलं ॲप असेल तर ते रेफर इतरांना करून त्यातनं आपल्याला चांगली कमाई होऊ शकते. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये फार चांगलं यश जरी प्रयत्न केले असतील तरी का आलं नसणार आहे? ते येण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्या ज्या काही टिप्स असतील, त्याच्या मागचे काही सिक्रेट्स असतील, तर ते मी ह्या चॅनलवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि
पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये आणखीन एक प्रयत्न मी करणार आहे, ज्याच्यामध्ये मी स्वतः तुमच्याबरोबर असणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला ह्या सर्व गोष्टींमध्ये नक्कीच होऊ शकेल. आपण पुढे जाऊया. पॅसिव्ह इन्कम चे सुद्धा वेगवेगळे विषय आपण कव्हर करणार आहे. रेफर अँड अर्न, पॅसिव्ह इन्कम किंवा अगदी पुढे गेल्यानंतर आपल्याला अफिलिएट मार्केटिंग, हे विषय आपण सगळ्यांनी थोडे थोडे ऐकलेले असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे असं वाटतो. मला सुद्धा कित्येक वर्ष ह्यातला अगदी बारीक काय फरक आहे तो माहीत नव्हता. जनरली काय असतं, मला एखादी कार चालवायला शिकायची असेल तर मला त्याचं इंजिन कसं काम करतं, मी क्लच दाबल्यानंतर ॲक्च्युली मेकॅनिकल काय ॲक्शन होते आतमध्ये, किंवा मी जेव्हा गिअर चेंज करतो तेव्हा नक्की काय ॲक्शन होते, मला काही माहीत नसलं तरी चालतं, मी गाडी चांगली चालवू शकतो. तसं आहे. तर आपल्याला ते सुद्धा मी सांगणार आहे, जेणेकरून काय होईल, ह्या सगळ्यामध्ये काम करताना आपल्याला अतिशय चांगला फायदा होऊ शकेल. पॅसिव्ह इन्कममध्ये काय होतं, आपल्याला सुरुवातीला थोडंसं काम करावं लागतं आणि ते केल्यानंतर त्या कामाचं स्वरूप असं असतं की नंतर आपल्याला सातत्यानं पैसे मिळत राहतात. साधं सोपं उदाहरण आहे की आपण समजा मी काहीतरी चांगलं नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, मला चांगलं त्यातनं उत्पन्न मिळतंय. मी समजा एखादी जागा, एखादा फ्लॅट घेऊन ठेवलाय एक्स्ट्रा आणि मी तो समजा रेंट आउट केलाय, म्हणजे रेंटवर दिलाय. आता मी त्याचा मराठी शब्द आहे तो इथे वापरणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की यूट्यूबला, म्हणजे यूट्यूबचं जे इंजिन आहे त्याला वाटतं की ती शिवी आहे म्हणून, आणि तिथे काय होतं, आपल्याला फ्लॅग सेट होतो लगेच. मग आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. एका दुसऱ्या शब्दाच्या बाबतीत, शेअर मार्केट मराठीच्या बाबतीत मला असा अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दाम इंग्लिश शब्द सांगतोय की मी समजा एखादा फ्लॅट विकत घेतलाय आणि तो मी रेंटवर दिला. तर रेंटचं जे इन्कम आहे, एकदा फ्लॅट विकत घेण्यासाठी मला कष्ट करावे लागतील, पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायला लागतील, आणि एकदा घेऊन मी तो रेंटवर जेव्हा देतो तेव्हा रेंटचं जे इन्कम मिळतं त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. तुमच्या आता लक्षात आलं असेल. असं ऑनलाईन सुद्धा आपल्याला कामं करता येतात की ज्यानंतर आपल्याला तिथनं पॅसिव्ह इन्कम मिळवता येतं. अफिलिएट मार्केटिंग आहे. आता सगळ्याच विषयांचं मी काही डिटेल एकाच व्हिडिओमध्ये सांगत बसणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर हे सगळे जे विषय आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर आणखीन काही विषय असतात ज्यामध्ये ब्लॉगिंग आहे, यूट्यूब चॅनल आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, त्यानंतर SEO सारखे विषय असतात. हे थोडेसे टेक्निकल आहेत. तर आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कसं करायचं असतं, तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापैकी 20-25% लोक हे टेक्नो सॅव्ही असतील, तर त्यांना ह्याचाही उपयोग होईल. जे नसतील त्यांना वरच्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल. आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे की प्रत्येकाला जास्तीत जास्त ह्यातल्या टूल्सचा वापर करता येईल अशा पद्धतीनं ह्या चॅनलवर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कोणते विषय कव्हर करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्यापैकी अनेकांनी रेफर अँड अर्नचा प्रयत्न केला असेल. अगदी सोपं असतं. आपल्याकडे अगदी आपण जीपे सुरुवातीच्या काळात आलं. तुमच्यापैकी ज्यांनी सुरुवातीच्या काळात जीपे घेतलं असेल, पेटीएम घेतलं असेल, फोनपे घेतलं असेल, तर ते शेअर केलं आपण कोणाला तरी, तर काय व्हायचं, आपल्याला रेफरल इन्कम मिळतं. तुमच्यापैकी किती जणांना त्याच्यामधनं लाखो रुपये मिळालेत? नाही मिळाले. पण तसे आपल्याला वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून मी मात्र मिळवले. आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यासाठी आपल्याला एक इकोसिस्टीम बनवावी लागते. आता ही इकोसिस्टीम म्हणजे काय, तर आपल्याला एक असं परिस्थिती, आपल्याला त्याला आपण असं म्हणूया की आपल्याला आपला बिझनेस सातत्यानं होत राहील अशी एक आपल्याला सिस्टीम तयार करावी लागते. ही सिस्टीम कशी तयार करायची असते हे बऱ्याच जणांना कळत नाही, आणि त्याच्यामुळे होतं काय, आपण आपल्या घरातल्या 2-4 जणांना रेफर करतो, आपल्या इमिजिएट जे नातेवाईक असतात त्यांच्या 2-4 जणांना करतो, 2-4 मित्रांना करतो, म्हणजे 15-20 लोकांच्या वर आपण कुणाला रेफरच करू शकत नाही. कारण त्याच्या बाहेर कोणी आपल्याला पटकन, म्हणजे त्यांना सांगणार कसं, आणि बऱ्याच इश्यू येतात. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, सोशल मीडियाचा वापर करून आपल्याकडे एक इकोसिस्टीम असली पाहिजे, की जी इकोसिस्टीम आपल्याला काय होईल, ह्या सर्व बिझनेसला सस्टेन करायला, पुढे टिकायला आपल्याला मदत करेल. ती कशी बनवायची असते, आणि ही इकोसिस्टीम कशी बनवायची हे न कळल्यामुळे 90% लोक वरच्या सर्व गोष्टी करतात पण फेल होतात. तर ती देखील आपण इथे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हे झालं विषय काय काय असतील. आता हा चॅनल कुणासाठी असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, तर प्रत्येक वयोगटासाठी हा उपयुक्त चॅनल असेल. अगदी तुम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, नोकरदार असाल,
अगदी व्यावसायिक असाल किंवा मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो तुम्ही प्रोफेशनल असाल. म्हणजे तुम्ही समजा डॉक्टर असाल, सीए असाल, वकील असाल. आता ह्या प्रत्येकाला सुद्धा आता ऑनलाईन नेटवर्किंग करून क्लायंट मिळवणं आवश्यक झालेलं आहे किंवा ते ॲडिशनल एक व्हर्टिकल तयार करू शकतात. आणि बरेच माझ्या माहितीमध्ये असे डॉक्टर्स आहेत की जे ऑनलाईन कन्सल्टिंग करतात. अनेक वकील असे आहेत की जे ऑनलाईन कन्सल्टिंग करतात आणि त्यातनं त्यांना एक खूप चांगला रेव्हेन्यू मिळतो. तुमचा जो ग्राहक असतो तो काही तुमच्या ऑफिसमध्येच येऊ शकतो अशातला भाग नाही. तुम्हाला तुमच्या शहराबाहेरचा एखादा ग्राहक पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन गोष्टी करू शकता आणि तिथे तुम्हाला ह्या चॅनलचा नक्कीच उपयोग होईल. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ती इकोसिस्टीम कशी करायची आहे हे मी शिकवणार आहे, ज्याचा तुम्हाला उपयोग नक्कीच होऊ शकतो. त्यानंतर अगदी तुम्ही रिटायर्ड असाल तरी देखील आपल्याला, म्हणजे मला इथे सांगायचं काय आहे, की सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी हा चॅनल अतिशय उपयुक्त असेल. आता ह्याचा उपयोग करून तुमचा उद्देश काय असेल? कदाचित तुमचा उद्देश असेल की आपल्याला सेकंड इन्कम मिळवायचा आहे. काही जणांचा उद्देश असेल की मला ह्यातनं मेन इन्कम सुद्धा मिळवायचं आहे. काही विद्यार्थी असतील, आता आपल्याला इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतात, तर त्यांना इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिपमध्ये काय असतं की आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जावं लागतं. तर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मी ऑनलाईन इंटर्नशिप सारखं काम करेन आणि मी त्यातनं काही पैसे, म्हणजे अनुभव तर मिळेलच मला, त्यासोबत मला काही पैसे सुद्धा मिळतील. किंवा जर समजा तुमच्यापैकी एखादा कोणी रिटायर झालेली व्यक्ती असेल, त्यांच्याकडे अनुभव भरपूर असतो आणि त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. या दोघांचा सदुपयोग करून त्यांना बिझी पण राहायचं आहे आणि समजा त्यातनं जर कमाई झाली तर अतिशय उत्तम. तर अशा लोकांसाठी सुद्धा हा चॅनल अतिशय उपयुक्त असणार आहे. सर्वांसाठी आपल्याला एकाच छताखाली सर्व माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे. आता हे व्हिडिओ तुम्हाला कसे मिळणार, कधी मिळणार, कोणत्या स्वरूपात मिळणार, तर त्याची माहिती आता मी तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला आपण काय करणार आहे की आठवड्यातून एकदा व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील. हळूहळू आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय. त्यानंतर आठवड्यातून दोनदा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर आपण काय करणार आहे, कोणत्या स्वरूपात देणार आहे, तर काही काही छोटे विषय असतात. तर त्या छोट्या विषयाला एकाच व्हिडिओमध्ये 15-20 मिनिटामध्ये आपण सर्व माहिती त्याच्यामध्ये देऊन टाकू शकतो. तर असं एका विषयावर एक व्हिडिओ अशा टाईपमध्ये तुम्हाला मिळेल. काही काही विषय थोडेसे मोठे असतात, आपल्याला त्याच्यावर समजा तासभर बोलायला लागत असेल तर 15-15 मिनिटाचे आपण 4 व्हिडिओ करू. तर अशा प्रकारचं आपल्याला व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. किंवा एखादा त्याच्याही पेक्षा मोठा विषय असेल तर आपण त्याच्यासाठी एखादी व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत किंवा एखादी कोर्स सिरीज आपण त्याच्यामध्ये बनवून तुम्हाला ही सर्व माहिती सांगितली जाईल. तर अशा स्वरूपात आपण या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत. तर इथे आता आपल्याला काय होतंय, या चॅनलच्या संदर्भातली माहिती मला जेवढी सांगायची होती तेवढी सांगून जवळ-जवळ आता पूर्ण होत आलेली आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला आपल्या आणखीन काय-काय आपले उपक्रम आहेत त्याविषयी अगदी थोडक्यात सांगतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेअर मार्केट मराठी हा आपलाच यूट्यूब चॅनल आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं 4 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेला हा यूट्यूब चॅनल आहे. मगाशीच सांगितलं 22,000 जवळ-जवळ सबस्क्रायबर होत आलेले आहेत. 1 मिलियन व्ह्यूज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला मिळालेले आहेत. 10 लाख व्ह्यूज आत्तापर्यंत झालेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला हा यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंगशी संदर्भात माहिती देतो. आता आपण नुकताच, जसं शेअर मार्केट मराठीला 4 वर्ष पूर्ण झाली, आपण पर्सनल फायनान्स, ज्याच्यामध्ये गुंतवणूक असेल, इन्शुरन्स असेल, लोन्स असतील, इन्कम टॅक्स असेल, अशा स्वरूपाची माहिती देण्यासाठी अर्थकारण हा नवीन एक यूट्यूब चॅनल नुकताच चालू केलेला आहे. त्याची सुद्धा आपल्याला ओळख ह्या निमित्तानं मला तुम्हाला करून द्यायची. आणि अगदी सगळ्यात लेटेस्ट चालू केलेला आपला यूट्यूब चॅनल म्हणजे न्यूमरॉलॉजिस्ट प्रसाद सादले. ह्याच्यामध्ये मी अंकशास्त्र ह्या विषयाची माहिती तुम्हाला देणार आहे. तर ह्या सर्व चारही, म्हणजे लर्न अँड अर्न विथ प्रसाद सादलेचाच हा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघताय. शेअर मार्केट मराठी असेल, अर्थकारण असेल किंवा न्यूमरॉलॉजिस्ट प्रसाद सादले, हे जे 4 यूट्यूब चॅनल आहेत, या चारही यूट्यूब चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या चारही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर असणारे व्हिडिओ जशी तुमची आवड असेल त्यानुसार तुम्ही
तुमच्या सवडीनं बघू शकता. तर हे झाले आपले सर्व उपक्रम. आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि ह्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटच्या भागाकडे मी आलोय, ज्यामध्ये ह्या चॅनलच्या संदर्भात आपल्या भविष्यात काय योजना आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ता जे तुम्हाला विषय तुम्हाला काही सांगितले, म्हणजे फॉर एक्झाम्पल रेफर अँड अर्न असेल, त्याच्यानंतर पॅसिव्ह इन्कम असेल, त्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर अफिलिएट मार्केटिंग असेल, ब्लॉगिंग असेल, यूट्यूब चॅनल असेल, हे विषय सांगितले. ज्या वेळेला काही आणखीन महिने जातील, त्यानंतर आपण आणखीन पुढे जाऊन आणि काही विषयांची माहिती ह्या चॅनलवर देण्याचं मी काम करणार आहे. त्याचे प्रयोग जे आहेत ते मी ऑलरेडी चालू केलेले आहेत आणि जसं जसं मला त्यात सक्सेस मिळत जाईल, त्यातले लूपहोल्स, त्याच्यामधले फायदे, तोटे, प्रोज, कॉन जे काय असतील ते समजत जातील. तसं तसं आपण आपल्या चॅनलवर या सर्व गोष्टींना घेऊन येणार आहे. त्याचसोबत मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे, मी जी मगाशी सांगितली, की मला आपल्याला एक कम्युनिटी बनवायची आणि आपण सर्वांना त्या कम्युनिटीचा पार्ट करायचा आहे. म्हणजे हा असा समूह आपला असला पाहिजे, की ज्याच्यामध्ये काय होईल, सर्व वयोगटातली लोकं तिथे असतील. आपण सर्व एकत्र शिकू, आपले अनुभव एकत्र शेअर करू आणि त्याच्यामुळे काय होईल, जो प्रत्येकजण शिकलेला आहे, प्रत्येकाचे जे काही अनुभव आलेत, त्यातनं आपण सर्वजण समृद्ध होऊ शकतो. त्या अनुभवाने समृद्ध होऊ शकतो आणि आपण जे काही आपल्यापैकी जे काही सुरुवातीला 5 लोकं, 10 लोकं खूप चांगलं अर्निंग करायला लागतील, त्याच्यापासून इतरांना सुद्धा अतिशय चांगली प्रेरणा नक्कीच मिळेल. तर अशी कम्युनिटी आपल्याला ह्या चॅनलच्या निमित्तानं करायची आहे. त्याविषयीची माहिती येणाऱ्या काळात पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नक्कीच देईन. तर हे झालं ह्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलविषयी. ह्या यूट्यूब चॅनलविषयी तुम्हाला काय मत आहे? तुमचं काय मत आहे? तुमचे काही सजेशन्स आहेत? कृपया कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आपली मतं आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक देखील करा. तुम्ही जितक्या जास्त संख्येनं लाईक कराल आणि जितक्या जास्त संख्येनं कमेंट कराल, YouTubeच्या अल्गोरिदमला हे लक्षात येतं, की ह्याला जास्त रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ YouTubeच्या माध्यमातून पोहोचू शकेल. त्यामुळे लाईक करायला तर आपल्याला काहीच नाही, एक क्लिक करायचं आहे. कमेंट करण्यासाठी आपल्याला थोडंसं टाईप करावं लागेल. तर ह्या एफर्ट जर तुम्ही घेतलेत, तर त्यानिमित्तानं काय होईल, हा चांगला विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आत्ताच मी जे 4 उपक्रम सांगितलेत, त्यातलाच हा पण एक उपक्रम आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन मिळेल, त्या ऑलला सिलेक्ट करा. म्हणजे मी इथून पुढे जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन, तेव्हा तेव्हा लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे. धन्यवाद.